चौकात आले. चारी बाजूंच्या प्रशस्त ओवऱ्याने सजलेला तो चौक होता. समोर ज्ञानेश्वरांचे मंदिर होते. राजांनी मंदिरात प्रवेश केला. पुजाऱ्याने पुढे केलेल्या तबकातील हार ज्ञानदेवांना अर्पण केला. अत्यंत नम्र भावाने राजांनी देवापुढे नतमस्तक ठेवले. राजे समाधाने म्हणाले, आम्ही जेव्हा बेचैन बनलो तेव्हा इथं येतो. इथं आलं की मन शांत होतं. आम्हाला ही जागा फार आवडते. पुजाराने आणलेल्या तबकात राजांनी मोहरांची थैली रिकामी केली. देवदर्शन घेऊन राजे माघारी वळले. तोच महाद्वारातून येणारा माणसांचा लोंढा नजरेत आला. त्यातून येसाजी गडबडीत पुढे येत होता. येसाजी राजांच्या जवळ आला. मुजरा करून त्याने सांगितले, तुकोबारा येत आहेत. आज खरोखरच भाग्याचा दिवस म्हणत राजे गाभाऱ्याबाहेरून जाऊन बाजूला सरले. एका बाजूला उभे राहून राजे तृप्त नजरेने पाहत होते. टाळ मृदुंगाच्या साथीवर भजनाचा आवाज कानावर येत होता.